त्या होडीपर्यंत आलेले धीवर जेवत होता. इतक्या डिटेलमध्ये खालीपर्यंत का जायचं? कारण आज आमची संस्कृती अशी झालेली आहे की जेवायला ताट वाढलं आणि जर कोणाचा फोन आला तर आम्ही म्हणतो, ए आई ताट जाऊ दे बाजूला, मला जायचंय, मला फोन आला. त्या अन्नाला आम्ही बाजूला करतो आणि आम्ही बाकीच्या गोष्टींना लक्ष देतो. त्याच्यासाठी पराशर ऋषी धीवरापर्यंत जायचंय आम्हाला. मग धीवर जेवत होता. धीवराने सांगितलं, पराशर ऋषी, माझी ही कन्या आहे, ही तुम्हाला या तीरापासून त्या तीरापर्यंत पोहोचवेल. तिला खऱ्या अर्थाने मत्स्यगंधा म्हणल्या जायचं. तिच्या अंगाला माशांचा वास यायचा. आता तोही का यायचा त्याचा एक खूप मोठा इतिहास आहे. कारण राजा शिकारीला निघालेला, पण तेही त्याच्या वडिलांनी पाठवलेलं होतं. त्याची पत्नी इकडे ऋतुमती झालेली. आता त्याला तिकडे गेल्यानंतर विचार आला पत्नीचा, आणि मग त्याने ते जे वीर्य होतं ते एका द्रोणामध्ये घेतलं. पक्षाला सांगितलं तिथपर्यंत पोहोचव, पण त्या पक्ष्यांची झटापटी झाली. ते पाण्यात पडलं, ते एका माशाने गिळलं. माशाने गिळल्यानंतर त्यातून 2 अपत्य जन्माला आली, एक पुत्र आणि एक कन्या. तो मत्स्य राजा झाला दुसरा, आणि ही मत्स्यगंधा म्हणून ही धीवराला वापस केले गेली.